जय गुरु. ऐकू येत आहे का? हो येते. जय गुरु. जय गुरु. हा. तर काल आपण हे बघत होतो, बरोबर, लबंत रूप. तर दोन प्रकारचे प्रत्यय असतात. हा. एक असतात क्त्वा, लिहून दाखवतो. हा. इथं एक असतं क्त्वा. हम्म. आणि दुसरं असतं ल्यप. हा. तर आता एक त्वा कधी लागतं? हा, एक मिनिट. हा. तर अं, हा, आता हे जेव्हा आपण हे करतो ना, त्वा म्हणजे काय? जसं गत्वा. हम्म. हे झालं त्वा प्रत्ययाचं उदाहरण. आणि लेप मध्ये काय होतं? आगत्य. आगत्य. हे आपण शिकलेलो आहे, फक्त याची नावं आपल्याला माहिती नव्हती. बरोबर, आठवतं ना? हो. हो, आठवते सर. हा. जेव्हा त्वा प्रत्यय म्हणजे गत्वा, गत्वा म्हणजे काय? जाऊन. हम्म. आगत्य म्हणजे येऊन. पण ते इथं लेप का लागतो? कारण इथं आग आग म्हणजे आगम या धातूला उपसर्गयुक्त धातू आहे. त्यामुळे इथं लेप प्रत्यय लागतो, तो हा प्रत्यय लागत नाही. दोन्हीचा अर्थ एकच. तर आता इथं ही सगळी जी क्रियापदं आहेत, 1 ते 19, तर तुम्ही इथं बघाल तर इथं प्रत्येकाला उपसर्ग आहे. बरोबर. आणि उपसर्ग असल्यामुळे त्याला तो हा प्रत्यय लागू शकत नाही. म्हणून त्याला लेप प्रत्यय लागलाय. आणि लेप म्हणजेच लेबंत. समजलं? लेप अधिक लेप अधिक अंत, हा, बरोबर लेबंत. हा. समजलं? हो, तिथे सर ते परित्राणायच दुरुस्त करून घ्या. हा, परित्राय. परित्राय. हा, बरोबर. हं, परित्रायच पाहिजे ते. हा, बरोबर. हं. हा. तर हा, कोणी आले नाहीत का? आज खूप कमी आहेत जण, अजून 6 जण आलेत. हं. हो ना, कमी दिसते उपस्थिती. हा, 1 मिनिट. ना, 1 मिनिट. हा. हे बघायला पाहिजे. सुहासिनीमुळेच ही मला फार आवडते. अश्विनी, व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ बंदच होता. आता दिसत होत. अश्विनीमुळे म्हणलीस ना? मोठंच काम केलंस ना अश्विनी तू. हॅलो. हा, सॉरी, माझा म्यूट होतो.
क्लास चालू झालाय? हो, क्लास सुरू झालाय, पण सर काहीतरी 1 मिनिट थांबा म्हणाले आणि अच्छा अच्छा, ओके ओके, हो, हा सॉरी हा. सॉरी. हा. नाही नाही नाही, मी म्यूट केलेलं आणि मी बोलतोय, कोणी बोलत का नाही कोणी म्हणून म्हणतोय. ठीक आहे. हा, तर चालेल. हा, तर वाचा हे. कोण वाचतंय, एकदा वाचा सगळे, कोणीतरी एकाने. ज्योत्स्नाताई, तुम्ही वाचताय? सुजाताताई, तुम्ही वाचा. हा, पहिला सर प्रविश्य वाचते. हम्म. ठीक ठीक आहे. आहे, मी पण म्यूट करू का? घुसकर. एका बाजूचं तो, एका सुजाताताई वाचतील, एका बाजूचं ज्योत्स्नाताई. हा, वाचा. हा. ओके, हा. ठीक आहे. वाच सुजाता ते. प्रविश्य घुसकर, परित्राय रक्षा कर, आपृच्छ पूछ कर, परित्यज्य त्याग कर, संदिश्य निर्देश कर, आरुह्य चढ़कर, विसृज्य छोड़कर, विमूह्य मोहित होकर, विभज्य बांट कर, संतुष्य संतुष्ट होकर. हा. अवतीर्य उतर कर, म्हणजे उतरून. हम्म, उत्थाय उठकर, उठून. हम्म, उड्डीय उडकर, उडून. निपीय पीकर, पिऊन. प्रस्थाय प्रस्थान कर, निघून जाऊन. हम्म, आगत्य येऊन, आकर येऊन. हम्म, अनुभूय अनुभव कर, अनुभवून. हम्म, प्रतिज्ञाय प्रतिज्ञा कर, प्रतिज्ञा करून. हम्म, प्रारभ्य प्रारंभ कर, म्हणजे सुरुवात करून किंवा प्रारंभ करून. हम्म. बरोबर. तर हे सगळे मूळ क्रियापद कळली तुम्हाला काय आहेत? मूळ क्रियापद, त्याला लागलेला उपसर्ग, आणि मग हो, त्याचं लेबंत रूप. हा, अशी ही प्रक्रिया आहे. हा, बरोबर. समजलं? हा. मी तुम्हाला जे मला वाटतं 4-5 दिवसांपूर्वी एक उपसर्ग आणि प्रत्यय यावरती एक असं लेख पाठवला होता, त्या ई ई ज्ञानकोश मधला. बघितला का तुम्ही सगळ्यांनी? छान आहे तो एकदम. येस, बघेल. हा, सर पुन्हा पाठवाल का प्लीज? मला पुन्हा. आठवत नाहीये बघितला की नाही पण. बरं. टाकतो पण मी टाकतो हा, नाही म्हणजे फक्त तुम्ही ते पॉइंट केलं तरी चालेल, तो परत पुन्हा पाठवायची गरज असेल असं मला आहे वाटत माझ्याकडे नाही. तुमचा. नाही, नाही पाठवतो नाही मी आहे. नाही नाही, म्हणजे त्याचा फक्त तुम्ही ऍरो केला, तो त्याचं निर्देशन केलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. तो ग्रुपमध्ये असेलच आपल्या असं. हो. हम्म, हा, ठीक आहे. तर त्याच्यात या सगळ्या उपसर्गांनी कसा अर्थ बदलतो, प्रत्ययाने कसा अर्थ बदलतो, वगैरे वगैरे छान लिहिलेलं आहे. ठीक. त्यात एक सुंदर माहिती मला दिसली, म्हणजे जी बाकी कुठे नव्हती. तर इथं जसं सम हा जो उपसर्ग आहे ना, सन, संदिश्य, हम्म. संपूज्य, हा, संप्रेरक वगैरे. तर बऱ्याचदा म्हणजे उपसर्गाने एक तर तो अर्थ बदल करतो, पण काही वेळा काही उपसर्ग आहे नुसतं तो अर्थ ठासून सांगतात. हम्म. तर जसं दिश्य म्हणजे पण म्हणजे दिशा दाखवून, पण संदिश्य, संदिश्य म्हणजे ठासून सांगायचंय की दिशा निर्देश कर असं. तर संपूज्य म्हणजे पूज्य म्हणजे नुसतं पूजा करून, पण संपूज्य म्हणजे ठासून सांगतोय आपण असं. तर हा सम हा जो विशेषतः हा उपसर्ग आहे, त्यांनी त्या मूळ क्रियापदाचा अर्थ बदलत नाही, पण तो ठासवून दिला जातो, असा पण त्याचा उपयोग होतो. हम्म, हम्म. ठीक आहे. तर आता आपण अनुवाद करूया. हा, गुरु, शेतकरी शेतांमध्ये काय काम करतो, याचा आता तुम्ही अनुवाद करायचा आहे. सांगा. हा, गुरु कृषी सांगू का सर? हा, बोला ना. संस्कृत मध्ये करायचं ना हो प्रश्न करून. हो हो. क्षेत कृषकः क्षेत्रेषु किं किं कार्यं करोति? कृष कृषकः
एक हा एक वचनी आहे ना, शेतकरी आहे, करतो आलाय म्हणून. कृषक बरोबर. हा क्षेत्रेषु का क्षेत्रे होईल, शेतांमध्ये अनेक वचन आहे. कृषक हा क्षेत्रेषु किम किम कर्म करोति. कुर्वन्ति. नाही, कुर्वंती गरज नाही, कारण हा करतो म्हटलेला आहे. हा आणि त्यामुळे शेतकरी एक वचन आहे ना, म्हणून शेतांमध्ये करतो, म्हणून हा करोति बरोबर आहे. हा पण शेतामध्ये असं म्हटलं तर मग काय होईल, हा. क्षेत्रे. हा हम्म, पण शेतांमध्ये सर अनुस्वार आहे. ठीक आहे ना, चालेल. हा, पुढचं वाक्य वाचा. सर हे झालेलं आहे बहुतेक आपलं. झालेलं आहे सर का? झालेलं आहे ना सर, तरी म्हटलं कसं काय असं वाटायला सोपं अच्छा वाटायला लागलं. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे हो ठीक आहे. झालंय झालं. सर. हा अच्छा, हे झालं. उत्तर आहेत, हे उत्तर आहेत मला वाटतं. ओके. मग हे व्हायचंय हो. आपलं, की हे हो हे झालेलं आहे. व्हायचंय. हा हे व्हायचंय ठीक, व्हायचंय. हे व्हायचंय. हा हे हा त्याने हा हा बोला. मी मी करू का? तं हा करा. विसृज्य सः क्व गच्छति. तू सोडून कुठे नाही जात? नाही नाही सर नाही नाही, एक मिनिट, सुजाता ताईच तो करतील तुला या. सोडून कुठे जातोय? असं. हा, इथं करता कोण आहे? सह. तो. सह, म्हणजे तो. हा, हा, कर्म काय आहे? सोडणे, विसृज्य. अं, इथं तम, तम हा तुला. द्वितीय. हा, द्वितीय. द्वितीय म्हणून ओके तम. ओके. हा, तर आता हा. तम ही कशाची द्वितीय आहे? अच्छी. पुल्लिंगी. नाही नाही, सुजाता ताई सांगतील. तम ही सॉरी कशाची द्वितीय आहे? आता त्यांनी सांगितलंय ना तच्ची. तच्ची. नाही मला हा, एवढं नाही हो लक्षात राहते. नाही नाही नाही, बरोबर. अपेक्षा नाहीये तेवढी. पण मी थोडस प्रश्न मी काय विचारतो, की डोक्याला चालना मिळायला पाहिजे म्हणून विचारतो. तर आता तम, तम हे कशाची असेल? हा, असं आपण करू शकतो ना, नाही का? हो, तर हा, तम म्हणजे तो ह्या अर्थाने आहे. तम नाही, हे तम विसृज्य म्हणजे ते सोडून. ते सोडून. ओके, ते हा, तत्च तम आहे. हा तत्सतम. ओके हा, ओके. त्वमचं म्हणजे युष्मतचं त्वमचं त्वाम होईल. हा, त्यामुळे त्वाम ओके नाहीये, ओके. तुला सोडून नाही. हा, त्यामुळे तर तम. ते सोडून. ओके. हा, ते सोडून, तत्च ते सोडून. हा, क्व म्हणजे काय? कोठे. 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 कुठे बरोबर. किंवा कोठे. हा, बरोबर. आणि जातोस. हा, बरोबर. हा हा, तर सर ते तम म्हणजे सोडून तू तुलाच होईल कुठे ना. जातोस? हा, सर तम कशा, तम म्हणजे तुला असंच होईल, कारण ते तद म्हणजे तो ती ते मधल्या तोच द्वितीय एक वचन आहे. तम नाही नाही नाही, पुल्लिंगी. असं काय करताय पुल्लिंगी. तुम्ही? का बरं, कशाचं तम हे कशाची द्वितीय आहे सांगा पल्लवी ताई. सहा तऊ ते तद म्हणजे तो, तो हा जो म्हटलेला आहे तत् शब्द, त्यातल्या पुल्लिंगी शब्दाची द्वितीय एक वचन आहे. अच्छा, सहाची. हा, सहा तऊ ते प्रथमा तम तऊ ताम द्वितीय. म्हणजे मग तुला, तुला सोडून तो कुठे जातो? नाही नाही, पण तुला कसं होईल तेच तर मी म्हणतोय. त्याला त्वमचं. होईल ते. हा, त्वमचं त्याला त्वाम त्या- होईल ना. तो त्याला सोडून असं म्हटलं तर ठीक आहे. हा, त्याला होईल की. तो त्याला त्याला सोडून होत. म्हटलं तर तो त्याला सोडून, किंवा तत असेल तर तो ते सोडून असं. हा, पण ते त्वाम होणारच नाहीये. एक मिनिट, मला जस्ट एक फोन येतोय. तुम्ही जस्ट डिस्कस करा, पुढचं मी येतो परत. द्वितीय म्हणजे चला ते चला न ते ना. पण ऐका ना, तुला द्वितीय सोडून म्हणजे का नाही होणार सर? हे हा तुम्हाला तेच ना, बाकीच्याने चला विचारते. तुला चला ते तुला चला न सोडून तो कुठे जातो असं होऊ शकतं ना. असंच सोडून होणार ना असं मला वाटतंय. कारण हो. तम आहे ना, तम हे सह सह तत्पुल्लिंगीचे द्वितीय एक वचन आहे. हा, कारण हो नपुंसकलिंगी तत् वगैरे ते येणार नाही असं मला नाही नाही, वाटतंय. नपुंसकलिंगी तत्चं द्विवचन तत्च होतं, पण हा, पुल्लिंगी तत्चं तम होतं. तम काम होणार म्हणजे आहे.
स लागते तुला स लागते चला तुला. ते सैलाने ऐक आपल्या ना पुस्तकात म्हणजे हा, प्रश्न पल्लवी ताई एक मिनिट. हो घ्यायला पाहिजे कुठल्या तरी ऐका की जरा पुस्तकात. सगळेजण की हा सहा म्हणजे तो. ऐका की सहा म्हणजे तो आणि हो तम म्हणजे मला तर असं वाटतं की त्याला असेल ग त्याला. त्याला त्याला योग्य आहे. म्हणजे त्याला त्याला योग्य पण आहे. हम्म. हा हा. कारण युष्मतच नाहीये ते सहच आहे सहच. स म्हणजे जर तो असेल तर हो तम म्हणजे त्याला. हा हम्म. तम म्हणजे त्याला आम्ही त्याला त्यालाच बरोबर. केलेलं होतं खरं. त्याला सोडून तो कोठे त्याला जातो सोडून तो असं. कुठे जातो. युष्मतचं हा एक वचन आहे त्वम. हा हा? युष्मतचं युष्मत एक त्वम. युष्मतचं त्वाम होईल. बरोबर आहे सर म्हणले तसं त्वाम त्वा होईल. हा. तर हे हे तम सहा म्हणजे ते चौथे सहच म्हणजे आहे. तो ती ते हा आणि मग म्हणजे द्वितीय त्याला त्याला हा त्याला होईल त्यांना तुला नाही त्यांना असं. त्याला 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 एक वचन हम्म. त्याला सोडून तू कुठे जा त्याला सोडून त्याला तो कोठे सोडून जातो. तो कुठे जातो तो कुठे जातो हम्म. बरोबर आहे त्याला होईल आता दुसरं वाचते मी आपण हा आपण चर्चा करूयात. हो वाचिये अहम ना गृहम. अनुग्रह हा अहम गृहम विमुच्य वन हा वनम पाहिजे का ग तिथं वनम पाहिजे असं. वनम वनम आहे पाहिजे. वनम वनम आहे वनम हो पाहिजे. वन झालं इथं हा वनम 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 पाहिजे. हा. अहम गृहम विमुच्य वनम न गमिष्यामी. मी हा असं केलंय मी हा घर सोडून किंवा घराला हा सोडून वनात हा जाणार नाही. हम्म. बरोबर हा बरोबर आहे मी परत आलोय. तर काही मला विचारायचंय का हा तुम्हाला? हा, पहिल्या वाक्याचं काय कन्क्लूड केलं तुम्ही? त्याला असा केला त्यालाच केलं त्याला सर. सोडून तो कुठे जातो हा, त्याला सोडून चालेल. एक तर त्याला सोडून म्हणजे सहाचं द्वितीय बघित म्हटलं तरी तम हा होतं आणि तच्ची हा द्वितीय पण तम होते. तर दोन्ही होऊ शकतो त्याचा अर्थ. ते सोडून तो कुठे चाललाय, हा, आणि त्याला सोडून तो कुठे चाललाय असं. हा, हम्म. ठीक ठीक आहे, बरोबर. सर तच्ची द्वितीय हा, हो, बरोबर सॉरी आहे सॉरी, बरोबर. नाही, नाही? तत्तेत आणि तत्तच होईल. तुम्ही तत् नाहीच. हा आ, सर. हा, नाही नाही, ते नाही सहाचीच होणार. बरोबर बरोबर. हा, हा बरोबर. हा, नाही नाही, ते सहा म्हणजे त्याला सोडून तो कुठे चालला आहे किंवा जात हा आहे असं. हं? जातो जातोय. हा. हा जातो म्हणजे म्हणजे तर चालतंय. तत्वच आहे, तो हा, पुलिंगी आहे असं आहे. सर काय? म्हणजे हा तो हा. हा तत्वच आहे, तच्चीच हा पुलिंगी हा, हे आहे. माझंच कन्फ्युजन झालं. हो. तत्तेत आणि नपुसकलिंगीमध्ये एक लक्षात ठेवा, प्रथमा आणि द्वितीय दोन्ही सारख्याच असतात हा कायम. सारखंच त्यामुळे आहे. असं, हा हा, त्यामुळे द्वितीय वेगळी असण्याचा प्रश्नच नाही असं. हा, हा ठीक आहे. तेच म्हटलं ते. हा, हो. चालेल. सर दुसरं असं केलं होतं सर मी. अहम गृहम विमुच्य वनम न गमिष्यामी. हा. अहम गृहम विमुच्य वनम न गमिष्यामी. मी हम्म, घर सोडून किंवा घराला सोडून वनात जाणार नाही. बरोबर. ठीक आहे. हा, तिसरं कोण वाचेल? वाचा. वाचू का सर मीच आता? हा, वाचा ना. मोदकान वाचा विभज्य भक्षयंतु. हा. लाडू तुकडे करून खा किंवा वाटून वाटून खा. वाटून 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 हा. हे बाकीच्याने म्यूट करा. हा, म्यूट करा कोणाचं म्यूट तरी. मी सगळ्यांनाच करतो म्यूट. हा हा, ठीक आहे. आता कोण बोलतोय? तिसरं वाक्य सांगा. मोदकान विभज्य भक्षयंतु. हम्म मोदकांचे तुकडे करून खा. मोदक मोदक तुकडे म्हणजे, करून खा. हा, मोदक म्हणजे इथे ना आपण जनरली मोदक मोदक नाही, तर लाडू म्हणायचं. लाडू लाडू लाडू. लाडू. हा, लाडू लाडू तोडून वाटून खा. हा, भक्षयंतू म्हणजे काय? खा खावे म्हणजे भक्षण कर. हम्म, खावेत होईल का सर? खावेत खावेत. होईल. खावे खावेत. हा. हा खावे लाडू वाटून ला- खावेत असं. वाटून खावेत. तो तुकडे करून नाही, ऍक्च्युली विभज्य म्हणजे विभाजन करून, म्हणजे वाटे हम्म. करून असं म्हणता येईल. हा, हम्म. विभाजन करून असं. हम्म, हा हा, चौथं बोला. चौथं. इतः प्रस्थाय त्वं व गमिष्यसि. इथं म्हणजे येथून निघून जाऊन तू कोठे जाशील. कुठे जाशील, बरोबर आहे. भविष्य काळ. हा, हा, ठीक आहे, बरोबर. इथून निघून हा, तू कोठे जाशील. कोठे जाशील, बरोबर. हा हा, नंतर पुढचं.
अश्वम आरोह्य सह मृगयार्थम गच्छति. घोड्यावर आरूढ होऊन तो शिकारीला जातो. बरोबर. हम्म. अश्वम आरुह्य. हे बघा, अश्वे नाही, अश्वम आरुह्य. अश्वम हा 6वं बघा. कसं अश्वम म्हणजे खगाः उड्डीय वृक्षेषु उपविशन्ति. पक्षी उडून झाडावर बसतात. बरोबर. एकाने बोला कोणीतरी. 7वं सांगा. अश्वम घेतल्याने काय फरक पडला का अश्वेच्या ऐवजी? अश्वम आरोह्य. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. अश्वमारूह्य म्हणजे घोड्यावर बसून, तर अश्वमारूह्य म्हणजे द्वितीय आहे, हे बरोबर आहे. अश्वमारूह्य हेच मला सांगायचंय. कारण इथं जसं कोण आरोहण कोण करणार, तो काय आरोहण करणार, तर अश्व असं. त्यामुळे कर्म, अश्व हा कर्म होतो म्हणून द्वितीय आहे, असं मला सांगायचंय. 7वं बोला. कोण 7वं? सर 6व्याचं बसतात होईल ना, कारण वर्तमान काळ ना उपविशन्ति. हो, मग बसतात. बसतातच आहे ते. बरं, मला असं वाटलं की उपविशन्ति म्हणजे भविष्य काळ नाहीये, वर्तमान काळच आहे का, असं खात्री केली फक्त विचारून. बोला पुढचं 7वं. अपृच्छयैव गंतव्यम म्हणजे विचारूनच येणे करावे. पण याचं मला जरा शब्दाचा, एक शब्दाचा अर्थ आणि संधिविग्रह करून सांगा बघू. ते विचारून एव अपृच्छ एव गंतव्यम. मला वाटलं गंतव्य म्हणजे जाणे. नाही, सॉरी. गंतव्य म्हणजे जाणे. म्हणजे काय, अपृच्छ एव. अपृच्छ आणि एव म्हणजे विचारूनच जाणे आहे. गंतव्य म्हणजे जाणे आहे. म्हणजे इथं न विचारता जायचं नाही, असं. जाणे आहे ऐवजी जावे म्हटलं तर चालणार नाही का सर? काय कसं म्हणाल? जाणे आहे त्याऐवजी विचारूनच जावे असं म्हटलं तर चुकतं का? चालेल ना. तेवढा अर्थात फरक पडत नाही तसा. पण करेक्ट जाणे आहे जास्त बरोबर आहे का? हो, करणे आहे. कर्तव्य म्हणजे करणे आहे. पठितव्य म्हणजे वाचणे आहे, असं. वाचा. तसं. बोला 8वं. वीरः दुर्बलान् परित्राय कीर्तिम अधिगच्छति. वीर दुर्बलांना संरक्षण देऊन कीर्ती मिळवतात, असं आहे का? अधिगच्छति कीर्ती मिळवतो, प्राप्त करतो. जसं गीतेत आहे ना, सशांतीम अधिगच्छति. तर अधिगच्छति या शब्दाचा अर्थ, गच्छतीचा अर्थ बदललाय. उपसर्ग लागला. म्हणजे अधिगच्छति म्हणजे जाणे नाही, अधिगच्छति म्हणजे प्राप्त करणे. म्हणजे काय, कारण अधि हा उपसर्ग जो आहे तो वरती, म्हणजे वरची जागा प्राप्त करणे. जसं अधिकारी म्हणजे वर, तर अधिगच्छति म्हणजे प्राप्त करणे या अर्थाने. तर कीर्तीम अधिगच्छति म्हणजे कीर्ती प्राप्त करतो, असं. 9वं वाचा. अद्याभ्य मासपर्यंतम अशिक्षितान् अध्यापयिष्यामि. मास अद्याभ्य म्हणजे आजपासून. मास म्हणायचं मासपर्यंत. मासपर्यंतम. अद्यारभ्य मासपर्यंतम अशिक्षितान्. अशिक्षितान आहे का ते? अध्यापयिष्यामि. अद्यारभ्य म्हणजे आजपासून आरंभ करून. अद्य अधिक आरभ्य. अद्य आणि आरभ्य. बऱ्याचदा पर्यंत महिना.
बऱ्याचदा लोक ना आरंभ्य त्यांना वाटतं आरभ्य चुकलंय का, मग र वर हा अनुस्वार हा देतात, पण अनुस्वार तसं देतात ते. नसतं. हो. पण ते चुकीचं आहे. आराध्य. आरभ्य. हा. धार्मिक काहीतरी महिनाभर. अशा धार्मिक काहीतरी क्रियामध्ये असतात ना पोथ्यांमध्ये वगैरे, आरभ्य हो. असतं, लोकांना वाटतं काहीतरी चुकलंय मग ते आरंभ्य करतात, पण आरंभ्य हे चुकीचं आहे. आरभ्यच पाहिजे. हा. हा. मग असंपर्यंत ते आरभ्याचा काय अर्थ? महिनाभर अशिक्षितांना शिकवीन. हा. नाही. हा सुजाता ते आरभ्य म्हणजे सुरुवात करून, आरंभ अर्थ तोच आरंभ करून असंच आहे, पण ते आरभ्य होतं, आरंभ्य नाहीये शब्द असं. आरभ्य म्हणजे सुरुवात करून. ओके ओके, हा. आजपासून सुरुवात हा. करणं. ओके, गॉट इट. अद्य आरभ्य म्हणजे आज सुरुवात आजपासून सुरू. करून हा. महिन्यापर्यंत होईल का सर ते? महिन्यापर्यंत हा. महिनाभर, अशिक्षितांना शिकवीन. महिनाभर किंवा महिन्यापर्यंत, 1 महिन्यापर्यंत अशिक्षितांना शिकवीन असं. शिकवीन. हा. असं. हा. वाचा पुढचं. दुःखानि अनुभूय नरः परमेश्वरं भजते. दुःखाचा नाही, दुःखाला अनुभव घेऊन परमेश्वर मनुष्य परमेश्वराची भक्ती करतो किंवा भजतो. आता दुःखाने हे काय आहे, कुठलं मूळ शब्द काय आणि विभक्ती काय त्याची? फलानी सारखं दुःखाने का? बरोबर आहे, अगदी बरोबर, पण मूळ शब्द काय आणि विभक्ती काय? दुःख. दुःखाने म्हणजे अनेक वचन, बहुवचन. प्रथमच असेल. अनुभूय म्हणजे काय? अनुभवून का? हा. मग आता दुःखाचा अनुभव घेऊन. हा. मग आता हा, याचा कर्ता कोण आहे? नरः. नरः. म्हणजे मग कर्ता, मग दुःखाने प्रथमा का होईल? पण नाही. प्रथम मग हा, म्हणजे मग काय अनुभवून? तर दुःख अनुभवून. तर कायचं उत्तर नेहमी कर्म म्हणजे द्वितीय असतं ना, नाही का? म्हणजे दुःखे अनुभवून, दुःखे अनुभवून असं. हा. म्हणजे अनेक दुःखे, हा, खूप दुःख अनुभवून किंवा खूप दुःखे अनुभवून माणूस परमेश्वराला भजतो. इथे 2 कर्म आहेत. एक परमेश्वराला भजतो म्हणजे परमेश्वर हे पण कर्म झालं. नंतर दुःखाने अनुभव म्हणजे दुःखे ही पण कर्म झाली असं. कारण 2 क्रियापद पण 2 आहे. अनुभूयच कर्म हे दुःखाने झालं आणि भजतेचं कर्म हे परमेश्वर झालं. बरोबर. हा. पुढचं वाचा 11वं. वाचा लवकर. सुपुत्रेषु गृहभारं निक्षिप्य जनाः सुखिनः भवन्ति. निक्षिप्यचा अर्थ माहित नाही, पण अंदाज केलाय. सुपुत्रेषु गृहभारं निक्षिप्य, सुपुत्रावर घराचा भार सोपवून लोक सुखी होतात. आता क्षिप्यती म्हणजे क्षिपती म्हणजे फेकणे, क्षेपण करणे आपण म्हणतो प्रक्षेपण, क्षेपण म्हणजे फेकणे. हा. निक्षिप्य म्हणजे पूर्णपणे, निस या अर्थाने. हा. तर सोपवून किंवा या अर्थाने, म्हणजे अक्षरशः फेकू नये, म्हणजे लादून किंवा सोपवून या अर्थाने. हा. जनाः सुखिनः भवन्ति म्हणजे लोक सुखी होतात असं. हा. पुढचं वाचा. वाचू का सर मी? हा, वाचा पटपट. दुसरं कोणीतरी सांगा. परित्यज्य श्रीकृष्णं भज. आसावरी ऐकून ये रे, बारीक आवाज येतोय, मोठ्याने वाच. सर्वान धर्मान परित्यज्य श्रीकृष्णं भज. म्हणजे काय? मला सोडून का? सर्व धर्म श्रीकृष्णाला भज. बरोबर.
पण सर्वान धर्मान परित्यज्य म्हणजे काय? म्हणजे सगळे धर्म सोडून का? हम्म श्रीकृष्ण भज. श्रीकृष्णाला भज. इथे सुद्धा दोन कर्म आहेत आणि सर्वान हे त्याचं धर्मांचं विशेषण आहे. हा, सगळ्या धर्मांना सोडून श्रीकृष्णाचं भज म्हणजे सेवा कर किंवा हे कर, काय भक्ती कर असं. याच्यात काय गीतेत श्लोक कुठला आहे पल्लवी तर याचा असा? सर्वान् धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मामेकम शरणम व्रज असं आहे. हा. मामेकम शरणम व्रज म्हणजे काय? व्रज धातूचं काय? व्रज मला एकट्याला शरण ये हा माहित नाही रजचा अर्थ. हा, जा. व्रज म्हणजे जा. व्रज व्रजती म्हणजे अच्छा. जाणे. हा, माम एकम मला एकाला शरण जा. आपण याच्यावर चर्चा केली होती, सर्वान धर्मान परित्यज्य हो गीतेच्या अर्थामध्ये म्हणजे हो. नक्की काय श्लोकामध्ये. करायचं ते नाही का श्लोकांमध्ये. सर हे भगवान म्हणतायत ना, तर सर्व धर्मांचा त्याग करून फक्त मला एकट्याला शरण ये. तर हो. जाय ना, तर ते मला वाटलं भगवान कृष्णाच्या तोंडी आहे, तर ते ये असेल या माझ्याकडे. म्हणतील. हा, नाही असं नाही वाटतं. नाही नाही नाही, तिथे जाय पण व्रज म्हणजे जा. जा बरोबर. हा. ठीक आहे. 13वं वाचा. छात्राः पुस्तकानि आदाय विद्यालये गच्छन्ति. विद्यार्थी पुस्तकांना आणण्यासाठी विद्यालयात जातात. आदाय म्हणजे काय? पुस्तकांना आणण्यासाठी ना, का घेण्यासाठी? आदाय. हा, तर दा म्हणजे देणे, दा म्हणजे घेणे. हा, जसं गच्छ म्हणजे जाणे, आगच्छ म्हणजे येणे, तसं आदान प्रदान. आदान म्हणजे देणे, प्रदान म्हणजे आदान म्हणजे घेणे, प्रदान म्हणजे प्रकर्षाने देणे किंवा नुसतं दान म्हणजे देणे असं. म्हणजे असं आपल्याकडे असं लक्षात ठेवायचं, हे येणे असं. हा, ठीक आहे. पुढचं वाचा 14वं. भूतः वृत्तान्तम् एवम् अवबुद्ध्य अमात्यम् अकथयन्. त्याच्यात खूप 5-6 संधी आहे खूप आहे. त्याच्यात. हा, भरपूर आहे त्याच्यामध्ये. हा, त्याचा अर्थ मी असा काढला की दूतांनी बातमी एवं अशी समजून घेऊन अमात्यांना सांगितली. आता हे कितपत योग्य माहित नाही मला. दूतांनी बातमी समजून घेऊन अमात्यांना सांगितली. एवं म्हणजे अशी घ्यायचं का? एवम म्हणजे असं. हो. हा, जसं असं, गीतेत हा, आहे ना, म्हणजे अशा. एवम हा, सतत येस. युक्ताये. तर एवम आणि येस. एव या दोन्ही याच्यात खूप अर्थात फरक आहे. एव म्हणजे एवम म्हणजे असे. हा, 12वा अध्याय ना, एवम सतत युक्ताये. तर एवम म्हणजे हा असे. अशी असा. हा, तर याचा अन्वय असा होईल 14व्या वाक्याचा, एवम वृत्तांतम दूताः अवबुद्ध्य. म्हणजे असा वृत्तांत दूत, म्हणजे दूतांनी किंवा दूत दूतांनी जाणून घेऊन अमात्याला सांगितला. अकथयन. समजलं का सगळ्यांना अर्थ? एक तर संधी पण खूप आहेत आणि अर्थ जरा समजायला थोडा कठीण आहे इतर वाक्यांपेक्षा. परत एकदा सर भाषांतर सांगता का? पण अन्वय समजला की पटकन सोपं जाईल. एवम वृत्तांतम म्हणजे असा वृत्तांत दूताः अवबुद्ध्य. आता बघा, दूताः हा कर्ता झाला बहुवचनातला, म्हणजे दूतांनी. एक मिनिट असतो. रामानंद 5 मिनिटात करतो फोन. एवम वृत्तांतम म्हणजे हा वृत्तांत हे द्वितीयत गेलं. एवम वृत्तांतम दूताः म्हणजे दूतांनी
अवबुद्ध हे समजून घेऊन अमात्याला सांगितला. अकथयन हे म्हणजे भूतकाळ आहे हा, आणि भूतकाळ बहुवचन आहे प्रथम पुरुषातलं, आणि अमात्याला म्हणजे प्रधानाला सांगितलं. समजलं? सर तिथं दूतांनी तृतीया कुठे होतीये सर? दूता हा आहे ना, अनेक वचन आहे नुसतं. नाही नाही, मी तर प्रथमा म्हटली ना, तृतीया म्हटलीच नाही मी. दूत. पण मग दूतांनी आपण ज्यावेळेस भाषांतर करतो तेव्हा नाही नाही, मग ते तसं त्याला ऍक्च्युअली याचं लिटरल ट्रान्सलेशन करायचं तर असं करावं लागेल. दूत असा वृत्तांत दूत जाणून घेऊन अमात्याला सांगते झाले. सांगते हा झाले सांगते झालं. हा. असं. कथयन्. हा. मग त्याच्यात आपल्याला दूताची म्हणजे अमात्यांना वगैरे म्हणजे दूतांनी वगैरे असं करावं लागत नाही. ठीक आहे. 15वं झाले सर. वाचा. वाचा पटकन. कोणाचं झालं नाही तरी. परमेश्वरं हा. विस्मृत्य न हम्म, कः अपि सुखं प्राप्तुं शक्नोति. हम्म. परमेश्वराचे विस्मरण कदापिही सुख प्राप्त करू शकत नाही का? प्राप्तुं शक्नोति न हा शक्नोति. हा. आता परमेश्वरम विस्मृत्य म्हणजे परमेश्वराला विसरून हा कहा कोण कहा अपि कोणी सुद्धा कोणी सुखम सुद्धा हा प्राप्तुम न शक्नोती. सुख प्राप्त. आता इथं एक ना करू शकत नाही. लक्षात घ्या तुम्ही, हे ल्यबंत प्रत्यय किंवा इव्हन त्वा प्रत्यय जिथं जिथं वापरले जातात ना, तेव्हा त्याच्या आधीचा जो शब्द असतो ना, तो नेहमी द्वितीय येत असतो. बघा, धर्मान सुखम परित्यज्य प्राप्त. पुस्तकानि आदाय परमेश्वरम विस्मृत्य मोदकान विभज्य तम विसृज्य गृहम विमुच्य. नाही का? सगळं हा सगळं द्वितीय असं. येतं. हा, बहुतेक वेळा द्वितीय असते. हा, बहुतेक वेळा. हा, एखाद्या आता 6व्यामध्ये खगा हा उड्डीय आहे, पण क्वचित. बहुतेक वेळा द्वितीय असते. सर शक्नोतीचा म्हणजे अर्थ काय होतो? शक्नोती शक धातू हा शक, आपण मराठीत शकतो म्हणतो ना, मी हे करू शकतो. तो धातू शक अच्छा. नावाचा धातू आहे. तर त्याचं शक्नोती, जसं शृणोती. हा, तसं तसं तो त्याला न लागतो मध्ये. तुम्हाला मध्ये मी एक धातूंचा एक टेबल पाठवलाय बघा 4 दिवसांपूर्वी. त्याच्यात एक 4थ्या गणातलं हे धातूंचं लक्षण आहे की त्याला मध्ये न लागतो. तसं शक. निबध्नन्ति. हा, बरोबर. बध्नाती बंध बध्नाती. बध्नन्ति. हा, तसं. हं? तर तर तुम्ही त्या ल्यबंत प्रत्ययाच्या आधी द्वितीया येते, ते काही खास कारणासाठी येते का, ते म्हणजे कर्म धरायचं म्हणून ते द्वितीया कर्म येते? म्हणजे त्याच्या आधी बहुतेक कर्मच येतं म्हणून ती द्वितीय येते. म्हणजे असं काही अच्छा, म्हणून त्याचा द्वितीया नियम म्हणजे असं येते. काही ओके. त्याला कर्म द्वितीय आवश्यक आहे किंवा अपेक्षा आहे असं नव्हे. तर बहुतेक हा. वेळा आपण असं मी हे करून ते करून, तर काय आपण कसं काय करून काय खाऊन काय वाचून, तर कायचं उत्तर नेहमी द्वितीयच असतं ना, म्हणून. नाही का? आपण जेव्हा म्हणतो कोण हा कर्ता, काय हे हा, कर्म, तर आपण बरोबर. जेव्हा तेव्हा काय म्हटलं की मग ते कर्मच होणार, आणि कर्म असलं की ते कर्मच द्वितीयच येणार. हा. जाणार, आणि कर्म असलं की ते द्वितीयच जाणार, म्हणून ते द्वितीय असतं बहुतेक वेळ. म्हणून द्वितीया येते. ओके. हा. हम्म. असं. ठीक आहे. आता हा झाला. मला वाटतं हे सगळे त्याचे अर्थच आहेत. हा हा. त्या तिगंत हे आता तुम्हाला मी जरा इथे ते विद्यार्थ्यांची रूपं म्हटली विद्यार्थ्याची रूपायचं. हे पुस्तकात पुढे पुढे विद्यार्थ पण आहे. अच्छा. हा, ठीक आहे. संपत आला त्याची वेळ. पण विधी म्हणजे विद्यार्थ म्हणजे काय? विद्यार्थ म्हणजे काय की विधी म्हणजे काहीतरी हो, जसं आपण विधी विधान म्हणतो ना, असे हो